आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारो, मला माहितीये तुझाही दिशावर राग असेलच, पण आता ती या घरची सून आहे, आपण तिला सांभाळून घ्यायला हवं। काय गे पारू, मुद्दाम केलंस ना तू? तू टाकलंस ना त्यात ब्लेड? का करतेस ग? आमचा आनंद बघवत नाही का ग तुला? दामिनी, पारूवर उगाचच्या उगाच चिडू नकोस। तुला पण माहितीये पारू हे असं कधीच करू शकत नाही। वहिनी, हे कोणी आणून ठेवलं? आणि आता ह्या सगळ्याची सवय करून घे, हे असंच घडत राहणार आणि हे सगळं तुलाच निस्तारायचंय। प्रीतम, प्रियाला घेऊन खोलीत जा। पारू, फर्स्ट एड बॉक्स घेऊन यांच्या खोलीत जा। पारो, मला माहितीये तुझाही दिशावर राग असेलच, पण आता ती या घरची सून आहे, आपण तिला सांभाळून घ्यायला हवं। प्रीतम, चल उठ पटकन। चल प्लीज, चल चल। सॉरी गाइस। परितोष, दिशा, वहिनी अशाच आहेत। त्यांना घरातल्या माणसांपेक्षा त्या पारूचंच जास्त महत्व आहे। तुम्ही वाईट नका वाटून घेऊ। वाईट? आता वाईट मला नाही, तुम्हा सगळ्यांना वाटणार, कारण तुमचे वाईट दिवस आता सुरू होणार आहेत। आज मी त्या अहिल्याच्या मांडीवर बसलेले, उद्या तिच्या खुर्चीवर बसणार। प्रिया, नक्की डॉक्टरांना बोलवायचं नाहीये? हो आदित्य दादा, आता पारूने पट्टी केली आहे ना, भरेल जखम लवकर। मला ना खरंच कळत नाहीये आईनी मुळात त्या दिशाला काय या घरात ठेवलाय यार। आणि तुम्हालाही पटतंय ना? म्हणजे तो ब्लेड नक्की तिनेच पाडला होता ना? करेक्ट आहे। दिशा आहे ना, दिशा ती ना खूप हुशार मुलगी आहे, ती हे करूच शकते। आणि ते परितोषचं काय? तो का बोलला पारूला एवढं? ते पण उगाच दिशाच्या प्रेमात ना वेडा झालाय तो, खरंच डोक्यावर पडलाय रे। प्रीतम, हे बघा, परितोषसाठी आपल्याला जरा सहन करावं लागेल। पण दिशाच्या आजूबाजूला जरा सावध राहूया, सगळ्यांनीच जरा काळजी घेऊया। प्रिया, तुझं बोट बरं आहे ना आता? हो आई। हे बघ, उद्या आपल्या घरी पालखी येणार आहे, त्यामुळे उद्या तुला सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, त्यामुळे तयारीला लागूया आता। हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी आणि पारू आम्ही दोघे मिळून सगळी तयारी करू।